शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। एसटी बस समोर रस्त्यावर आली वाघीण। पाटण तालुक्यात तारा वाघिणीचा मुक्त संचार। पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत मुक्त संचार करणाऱ्या तारा या प्रौढ वाघिणीचे बुधवारी सकाळी थरारक दृश्य झाले। माईंगडेवाडी येथे मुक्कामी असलेली एसटी बस पाटणकडे रवाना होत असतानाच झुडपातून अचानक वाघीण थेट रस्त्यावर आल्याने काही क्षणांसाठी बसमधील प्रवाशांचा श्वास रोखला गेला। सुदैवाने कोणतीही अनुचित घटना न घडता वाघीण काही क्षणातच जंगलात परत गेली। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीच्या घनदाट जंगलात उभारलेल्या सुरक्षित कुंपणात प्रौढ वाघीण STR 05 उर्फ ताराला पूर्वी सोडण्यात आलं होतं। त्यानंतर गुरुवारी दिनांक 18 डिसेंबरला सकाळी तिने कुंपण ओलांडून यशस्वी मुक्त संचार केला। सॉफ्ट रिलीज प्रक्रियेनंतर ती सुरक्षितपणे कुंपणाबाहेर पडून चांदोलीच्या कोर जंगलात दाखल झाली होती। नैसर्गिक अधिवास शोधण्याच्या उद्देशाने वाघीण जंगल परिसरात भटकंती करत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केलं आहे। या पार्श्वभूमीवर पाटण खोऱ्यासह लगतच्या ग्रामीण भागात अधूनमधून तिचे दर्शन होत असून नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे। वन विभागाकडून नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचे आणि सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे।